एम्प्टीनेस सिंड्रोम ही फ्रेज आपण नेहमी ऐकतो. म्हणजे आपली मुलं मोठी होतात, नोकरीसाठी, शिक्षणासाठी लग्न होऊन आपल्यापासून दूर राहायला लागतात. मग ते घर रिकामं होतं आणि आपल्याला खायला उठतं. ती परिस्थिती म्हणजे हा एम्प्टीनेस सिंड्रोम. आणि ऑलवेज डिप्रेसिव्ह मोडमध्येच हा सिंड्रोम संबोधला जातो. पण मी काय म्हणते, आपण मुलं लहानाची मोठी करत असताना सगळा खटाटो फक्त त्यांनी यशस्वी व्हावं, त्यांनी आयुष्यात व्यवस्थित सेटल व्हावं म्हणूनच केलेला असतो, नाही का? मग आता ती मुलं सेट झाली आहेत, आयुष्यात यशस्वी आहेत, आनंदी आहेत, आपल्यापासून दूर असली तरीही आनंदात आहेत. मग आपण रडगाणी का गायची? घर रिकामं झालं म्हणून? मी तर म्हणते, परमेश्वराने आयुष्याने आपल्याला आणखी एक संधी दिली आहे आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्यासाठी. मुलं मोठी करत असताना आपल्या कितीतरी गोष्टी करायच्या राहून जातात, इच्छा असून सुद्धा. वाचन असेल, फिरणं असेल, सिनेमा नाटकं असतील, गाणी ऐकणं असेल, मैत्रिणी बनवणं असेल, कितीतरी. त्या सगळ्या गोष्टी करायला पुन्हा संधी मिळाली असं म्हणायचं आणि पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन रमवायचं, आनंदाने जगायला सुरुवात करायची. आपण दुःखी होऊन आपल्या आनंदी मुलांच्या आयुष्यात गिल्ट का निर्माण करायचं मला सांगा. आपल्याला सुद्धा त्या एम्प्टीनेस सिंड्रोमचा अजिबात इफेक्ट होऊ न देता त्या रिकाम्या घराला आनंदाने कसं भरून टाकायचं याचा विचार करायचा आणि आयुष्य आनंदाने जगायचं.